पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. काय म्हणतात महाराज? प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वातावरणात कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांच्या गात्यातील आणि सर्वांच्या मात्यातील सेवेकरता आलेला अभंग गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा. आता ही झालेली चाल शेवटची म्हणायची काय, मधली म्हणायची काय, पहिली म्हणायची? 11:15 वाजल्यात. हा बघा, आपली पात्रता नाही आहे तरी सुद्धा इथं ह्या सगळ्यांचा मोठेपणा आहे. एवढी माझी पात्रता नाही की इथं काल्याचं कीर्तन आपण करावं. पण कसं असते, एकदा त्याच्या काय मनात आलं तो सगळ्यांच्या मनात येतो या, आणि कुणाला तर इथं उभा करायचं त्याच्यावर बहिरच कशाला, घरचाच असू दे. आणि ज्या वेळेला आपल्याला साथ देतात त्यावेळेला तो माणूस पुढं म्हणजे मोठा होत असतो. या आपलीच आपल्याला साथ देत नाहीत. एक वर गेला की खाली ओढते, वर गेला की खाली ओढते. ही कुणाची जात? खेकड्याची. बरोबर. म्हणून जे वातावरण आहे आज आपण जवळजवळ मला वाटते 1.5 महिना झालं माझ्या या सत्याचा परिश्रम चालू आहे. 1.5 महिना झाला कंप्लीट. तसं 2 महिने झालं सोडा, पण आम्ही ह्या 1.5 महिने झाला आहे. 2 महिने झाले कंप्लीट. हे सगळं नियोजन चालू आहे. प्रत्येकाच्या पंक्ती, मिटिंगा, जी बहीर आपण टाळ घेऊन इथं उभारतो या सगळ्यात जास्त कौतुक कोणाचं आहे माहिती आहे का? या पूर्ण या सोहळ्यामध्ये जी वाडाला पोरं असतात माहिती आहे का? बाहेर त्यांचं सेवा करणारी पोरं, त्यांचं कौतुक आहे. इंदुरकर महाराजने एकानं प्रश्न विचारला, या पूर्ण सोहळ्यामध्ये श्रेय तुम्ही कुणाला देणार? तेव्हा इंदुरकर महाराजाने त्या पोरासनी डायरेक्ट स्टेजवर बोलून घेतला आणि पेटाच बांधला. हे जर नसले तर काहीच नाही. ही सेवेकरी जर नसलीत तर काहीच नाही. शक्य आहे काय सांगा? आपण काय काय कुठं कुठं पळणार आहे? शक्य आहे काय? म्हणून ही पोरं कौतुकाला पात्र ही मुलं आहेत, लक्षात घ्या. हिने आहेत म्हणून आपण आज आनंदाने आज भजन आपण करतोय. काही कमी करतात काय सांगा आपल्याला? काहीच नाही. आपण बैल सुद्धा जात नाही काय बघायला काय चाललंय काय नाही. काय जातोय डायरेक्ट टात आणून देते तिथं मंदिरात. आणि मग किती मोठी सेवा आहे त्यांची. करती कौतुक लाडे माय बाप उत्तर गोडे पुढे बोबडे बोले तुका. म्हणजे किती कौतुक आहे यांचं कौतुक भरपूर आहे. असो, विषयांतराला हात जा नको. जे आता बॉल कमी आहेत आणि रना जास्त काढायचे आहेत त्याच्यामुळे कमी वेळात भरपूर आपल्याला बोलायचं आहे. काय म्हणतात महाराज? गोकुळीच्या सुकांत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आज आपल्या बाप्पाचं आगमन म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन. देवाची जयंती करायला आपण पात्रतेचं आहे का? पण त्या देवानं आपल्याला निवडले. आपण पात्रतेचं नाही, पण त्या देवानंच आपल्याला निवडले. कारण कसं आहे, कुणाला तरी निमित्त हे ठेवावं लागतं, त्याच्याशिवाय हे कार्य होत नाही. आणि आपलं कसं आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. मग आपल्याला लगेच अहंकार येतोय, आणि अहंकार गेल्याशिवाय देव मिळत नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जायला पाहिजे, अहंकार जात नाही. हे सगळं माझ्यामुळे चाललंय, मी गातोय म्हणून सगळं चाललंय, मी वाजवते म्हणून चाललंय. पण नाही, त्यानं आपल्याला
निवड कोण केल्या त्यानं केल्या. त्याच्या मनात आलं तर जाग्याला सगळं थांबणार, पण तसं नाही, त्याची इच्छा आहे. म्हणून काय म्हणतात बघा महाराज, कुठंतरी एक तर देवाचा आपण पूर्ण कट्टर वैरी तरी व्हायला पाहिजे, नाही तर निष्काम भक्त तरी व्हायला पाहिजे. त्याच्याशिवाय देव येणार नाही. देव कवा येणार, अवतार देव कवा घेणार, धर्माची ग्लानी झाल्याशिवाय देव अवतार घेणार नाही. आता गणपती बाप्पा यायचं म्हटल्यानंतर आपण गणपती बाप्पाचं निश्चिम भक्त झालं पाहिजे, नाहीतर गणपती बाप्पाचं वैरी तरी झालं पाहिजे. पुराणामध्ये इतिहास आहे, रामायणामध्ये बघा तुम्ही, हनुमंतराय निश्चिम भक्त आहेत, प्रभू रामचंद्राचं निश्चिम भक्त आहेत, आणि रावण कट्टर वैरी आहे. मग देव भेटला कोणाला, वैऱ्याला बी भेटला आणि भक्ताला पण भेटला. मग मधली वाट आपण धरायचं नाही. एक तर देवाचं दुश्मन तर व्हायचं, वैरी तर व्हायचं, नाहीतर भक्त तर निश्चय व्हायचं. मग आता वैरी व्हायचं म्हटलं तेवढी आपली पात्रता आहे काय, मग भक्त झालेलं काय वाईट आहे. हाती होण्यापेक्षा मुंगी झालेलं कधी चांगलंच की. साखर खाता येते, हाती होऊन साखर खाता येते काय, नाही येत. म्हणून भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संहारी, ओंकार प्रदान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. ओंकार प्रदान रूप गणेशाचे, रूप किती सुंदर आहे. मग आपण देवाचं भक्तच व्हायचं असेल, आता गणपती बाप्पाचं म्हणजे काल मालकाने जे सांगितले, देवगण, राक्षसगण आणि मनुष्यगण, या तिन्ही गणाचा म्हणजे गणपती, तिन्ही गणाचा गणपती. म्हणून कुठलंही कार्य आपण करत असतोय, त्या कार्यामध्ये पहिला कुणाची पूजा, गणपती. ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या, आत्मरूपा देवा तुझी गणेशू, सकलार्मती प्रकाशू, मने निवृत्ती दासो अवधारी जो. म्हणजे कुठलंही कार्य करा, पहिला गणपतीचंच पूजन केलं जातंय, त्याच्याशिवाय कुठलेही कार्य पूर्ण होत नाही. म्हणून अगोदर सगळ्यात गणपतीला जास्त महत्व आहे. आणि बघा, इथं अवतार घ्यायचं ठरवलं, कोण ठरवलं, भगवान श्रीकृष्णाने. कारण आता कसं आहे, गणपती बाप्पाचं आता हे गणेश जयंतीचे कीर्तन म्हणजे एक तर गणपतीचे चरित्र सांगायचं का काला सांगायचा, हे जास्त अवघड आहे. वेळ कमी असतं, दोन्ही कसं सांगायचं. त्याच्यामुळं आता काय करूया, गणपती बाप्पा आहेत तसं आपण भगवान श्रीकृष्णासनी सुद्धा घेऊया. इथं ज्या वेळेला देवाने अवतार घ्यायचा ठरवला, अवतार घ्यायचं ठरवलं म्हटल्यानंतर आता कोणाकोणाला घ्यायचं. मागच्या जन्मात 14 वर्ष वनवास भोगलाय. लक्ष्मण म्हणाला मी काय येणार नाही, म्हटलं अवतार घ्यायला. अवतार घ्यायला येणार नाही म्हटलं, देव म्हणाले असं कसं होईल, पुढचं कार्य पार पडायचं कसं, अवतार योग घ्यावंच लागणार. मग आता काय करायचं, अवतार योग घ्यावं लागणार म्हटलं काय करायचं. चला कुठंतरी नतमस्तक झालंच पाहिजे. देव म्हणाले असं करू नकोस, चला तू आपण जर अवतार नाही घेतो तर पुढचं कार्य कसं होणार. धर्माला ग्लानी आल्या, दैत्य जे माजले, हा ओझे त्याशी, म्हणजे एवढं ओझं झालंय आणि कुठंतरी थांबवायचं आहे. थांबवायचं म्हटलं मग आता काय करायला पाहिजे, अवतार घ्यायला पाहिजे. चला अवतार घ्यायचं ठरलं, ठरल्यानंतर शेवटी कसं असतंय, एखादं कार्य होत नाही. आता लक्ष्मण भैया नाही म्हणाले मी काय अवतार घ्यायला, शेवटी आता काय करायचं, नाही म्हटल्यानंतर तुम्हाला त्या कार्याचा अध्यक्ष करतो म्हणाले. काय म्हणाले, त्या कार्याचा अध्यक्ष करतो. आता अध्यक्ष पद मिळाले म्हटल्यानंतर कुणाला तर जरा बरं वाटतंय. जो
मग अध्यक्ष कोण झाले? बळीराम दादा. आणि भगवान श्रीकृष्ण अवतार घ्यायचे ठरवले. अवतार कुठं झाला? बंदीखान्यात. किती वाजता झाला? रात्री 12ला. सगळं प्रभू रामचंद्राचं कसं आहे बघा, दुपारी 12 वाजता अवतार आहे आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार कसा आहे? रात्री 12 वाजता. म्हणजे सगळं एक पत्नी एक वचनी. इकडं कसं आहे? एक पत्नी एक वचनी. एकदा वचन दिलं तर ते मोडायचं नाही. एक बाणी. एकदा बाण गेला प्रभू रामचंद्रांचा, तो बाण परत माघारी येत नव्हता. म्हणजे एवढं तप होतं बघा. आणि इकडं कसं आहे? इकडं कसं आहे बघा की सगळ्यांनी पाठ आहे. सगळ्यांनी पाठ आहे. कसं आहे? वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध सगळी जवळजवळ निम्मी कीर्तन करायचं आहे तिथं आता. हा, जवळजवळ निम्मी कीर्तन करायचं आहे. त्याच्यामुळे ह्यांच्यापाशी बोलायचं म्हणजे फार अवघड आहे. फार म्हणजे फार अवघड आहे. आणि घ्यायचं ज्या वेळेला अवतार ठरविला, अवतार घ्यायचा ठरल्यानंतर मग काय झालं बघा. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मीबाईंनी अध्यक्षपद दिलं, अध्यक्षपद दिल्यानंतर बलराम दादा पहिला अवतार झाला. नंतर जे 8 ज्या वेळेला अवतार झाले, पहिलं जे यांची नावं सुद्धा आहेत भागवतामध्ये. 6 झाली, 6 मुलं मारले गेलेत आणि 7वा बलराम दादा, माया, 7वी माया आणि 8वा हा भगवान श्रीकृष्ण. ज्या वेळेला कृष्ण जन्माला आले बंदीखान्यात, आणि बंदीखान्यात जन्माला आल्यामुळं आता तिथं ठेवून चालणार नाही. कंसाशी कळेल जणी बाळाशी मारेल. एकदा जर कंसाळ करालं तर उचलून साधं सोपं नव्हतं. उचलून धरायचं, गार 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 फिरवायचं आणि दगडावर आपटायचं. किती वेदना असतील. आणि एकदा जर कंसाळा कळलं तर हे अवघड आहे म्हणले. आणि वसुदेवाने ज्यावेळेला सांगितलं, आणि सांगितल्यानंतर तिने घेऊन चालले नंदाच्या घराला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला. मदने गोकुळाला. मदने गोकुळाला. नंदाच्या घराला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला. मदने गोकुळाला. मदने गोकुळाला. नंदाच्या घराला मदने हरी हरी नेई गोकुळाला. मदने गोकुळाला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. इथं थांबू नकासा आणि गोकुळात घेऊन जावा. असं गोकुळात घेऊन जावा. मग गेले वसुदेव चालले, त्या पाण्यातून चाललेले. पाणी जरा 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 करत 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 पूर्ण असं जवळजवळ भगवान श्रीकृष्णच वरती आणि पूर्ण वसुदेव पूर्ण पाण्यात. पण ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांचा पाय त्या यमुनीला लागल्यानंतर न पूर यमुना बंगली. पुर चालला चाट
त्याची लावीला अंगुष्ठ त्याची लावीला अंगुष्ठ त्याची लावीला अंगुष्ठ हरी पुढे चालला चाल त्याची लावीला अंगुष्ठ त्याची लावीला अंगुष्ठ त्याची लावीला अंगुष्ठ यमुने मातेला ज्या वेळेला नुसता करंगळी लागली, भगवान श्रीकृष्णाने पूर्ण पाय सुद्धा बाहेर काढला नाही, नुसता अंगुष्ठ काय प्रमाण आहे पुढे चालेला पूर चालला आचाट हा आणि त्याशी लागले अंगुष्ठ अंगुष्ठ. बघा नुसता अंगठा लागला, अंगठा लागला म्हटल्यानंतर लगेच यमुना दुबगली आणि मग वसुदेव गेले गेले त्यावेळेला पूर्ण असं म्हणजे काळोख होतं, पूर्ण रात्र अंधार होता आणि अशा अवस्थेत यशोदे मातेच्या कुशीपुशी नेऊन ठेवले आणि ठेवल्यानंतर त्यावेळेला तिथं जी होती माया, ती माया पूर्ण वीज कडलेल्या वरती गेली. गेल्यानंतर त्यावेळेला लगेच इकडं म्हणजे पूर्ण असं चमक झाला आकाशात आणि आकाशात चमक झाल्यानंतर त्यावेळेला इकडे कृष्णाचा थरकाप चालू झाला. होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर दुष्टाच्या काप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाच्या काप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाच्या काप सुटला दुष्टाच्या काप सुटला दुष्टाच्या काप सुटला होता कृष्णाचा अवतार कृष्ण गोकुळी जन्म कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा तळकाप सुटला. इकडं जन्म झालाय म्हटल्यानं तिकडं सगळं मनात चालू झालं. आपला दुश्मन तिकडं आता वाढायला आलाय, काय काय करायचं म्हणजे योजना काय काय करायच्या, त्याला मारायला योजना काय काय करायच्या, भरपूर योजना केल्या. अशी सभा बसली, सभा भरल्यानंतर त्यात विडा ठेवला आणि विडा ठेवल्यानंतर कोण विडा विसरणार, माझ्या दुश्मनाला मारायला कोण विडा उचलणार. मग पहिला पुतना मावशीने विडा उचलला आणि पुतना मावशी आली आपल्या स्तनात पूर्ण विष घेऊन आल्यानंतर ज्या वेळेला गोकुळात आली त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाचं वय किती होतं माहिती आहे का, मी एक महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं आहे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांचं वय होतं फक्त म्हणजे सहा दिवसाचं वय होतं. किती, फक्त 6 दिवस होते. म्हणजे गुजरातमध्ये हिंदीमध्ये त्यांचं एक गुहा आहे, गुजरातमध्ये छठी साजरी करतात म्हणे, भगवान श्रीकृष्णाची 6वी छठी असं तिथं साजरी करतात, त्यासनी माहिती असेल बघा. आणि ज्या वेळेला 6वा दिवस होता त्या 6व्या दिवसात पुतना मावशी आल्यानंतर मग ते पुतना मावशीने एवढं मोहिनीचं रूप धारण केलं की त्या गोकुळामध्ये इतकी सुंदर स्त्री दिसायला आली ती की प्रत्येकाला मोहातच पाड सुटली आणि भगवान श्रीकृष्णाचा पत्ता प्रत्येकाला विचाराली. मग असा मोह असल्यामुळं भगवान श्रीकृष्णाचा पत्ता सांगितल्यानंतर मग त्यावेळेला यशोदा मातेच्या नंदांच्या घरात आल्यानंतर डायरेक्ट विचार आले यशोदा मातेसनी की मी अमुक म्हणजे यशोदा माताने पहिला विचारली, कोण तुम्ही, कुठनं आलाय. मी भगवान श्रीकृष्णाची मावशी आहे म्हणाली. अमुक म्हणजे लई लांबचं असं नातं सांगायला चालू केली. आणि मावशी आहे म्हटल्यानंतर मला एकदा मोह आवरण झालाय आणि मी भेटा आलोय असं म्हटलं तर यशोदे मातेच्या मनात संशय आला, 100% काहीतरी प्रॉब्लेम आहे.
आणि असं कसं काय म्हणालीत. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाच्या मनात आलं हे पहिलंच गिराक आहे, हे जरी गेलं तर सगळं अवघड होणार म्हणले. लगेच भगवान श्रीकृष्णाने टाहो पडला. रडतय माझ बाळ, समजावी तारायणा, रडते माझे बाळ ताणे, समजावी तारायणा, रडते माझे बाळ, समजावी तारायणा. समजावी तारा हे ना, समजावी तारा हे ना, समजावी तारा हे ना, टाळी टाळी टाळी. समजावी तारा हे ना, रडते माझे बाळ ताणे, समजावी तारा हे ना, रडते माझे बाळ ताणे, समजावी तारा हे ना. अरे रडते माझे बाळ ताणे, समजावी तारा हे ना, रडते माझे बाळ ताणे, समजावी तारा हे ना. नाना परी समजावी ते, मागील ते खाया देते, आपटूनी निजवी ते, परी उगारा राहीना रडते माझ बाळतान हो, समजावी ताराहीना. बाळ रडायला चालू केलं. नुसता सगळं सोंग आहे का एकदा त्या पुतणीला मारायचंय म्हटल्यानंतर रडायला सोंग केलं. आणि पोरग झोपले म्हणून सांगायला आलीस. यशोदा माते म्हणते माझं बाळ झोपतोय वय, रडायला लई नव, खोटं सांगायला असं म्हणले. आणि पुतना मावशी डायरेक्ट गेली आणि ते बाळ घेतली. किती गोंडस बाळ आहे. स्वतः पुतना मावशी सुद्धा म्हणजे ती पुतना मोहित पडली आणि एकदा स्तनाला लावली. स्तनाला लावल्यानंतर मग भगवान श्रीकृष्णाने काय चालू केलं बघा. हळू पहिला दूध ओढून घेतलं, नंतर ते विष होतं ते विष ओढून घेतलं, नंतर रक्त ओढून घ्यायला चालू केलं. अरे सोड कृष्णा सोड कृष्णा सोड कृष्णा म्हणून आली आणि बाहेर गेली, दारातच पडली. कधीतरी फोटो बघितला आजच्याला बघा तुम्ही, भगवान श्रीकृष्ण त्या पुतणीच्या अंगावर दूध पिऊ लागल्यात. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने काय म्हणले माहिती आहे का, मी एकतर कुणाला धरत नाही, माझा नियम आहे, एक तर मी कुणाला धरत नाही, आणि एकदा जर धरलं तर परत सोडत नाही. चैतन्य महाराज वास्कर आपलं चैतन्य महाराज देगलूरकरांनी एकदा सांगितलेलं बघा की पुतना मावशी ज्या वेळेला म्हणजे हरण केलं, रक्त पूर्ण सगळं प्राशन केलं, ज्या वेळेला तिला म्हणजे गावातल्या लोकांनी जाळायचं ठरविलं पूर्ण, ते ज्या वेळेला जाळायला चालू केलं जवळजवळ म्हणे 6 महिने लागले म्हणे. तिला जाळायला किती दिवस लागले? 6 महिने. म्हणजे कशी असेल ती? 6 महिने लागले जाळायला. मग किती मोठी राक्षसीन असेल. आणि एवढी मोठी राक्षसीन आणि आमचे भगवान श्रीकृष्ण किती वय होतं? फक्त 6 दिवस. दिवस 6. आणि इकडं म्हणजे विचार करा, म्हणतात नव ताकद पाहिजे, तर इथं ताकद कशी?
भरपूर ताकद. असं पुढं दिवस जसं जसं जातील तसं बघा एके दिवशी काय झालं की भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला ते 6 दिवस गेल्यानंतर एका अंगावर झाले म्हण. एका अंगावर म्हणजे एका कुशीवर झाले. एका कुशीवर झाले म्हणल्यानंतर ना नंदबाबाने यशोदे मैयाने ठरवलं की आपले लाला कान्हा एका कुशीवर झाल्यात आणि आपण पूर्ण गोकुळ नगरीला जेवणाचं निमंत्रण द्यायचं. काय ठरवलं? पूर्ण गोकुळ नगरीला जेवणाचं निमंत्रण दिलं पूर्ण गोकुळ नगरीला. आणि जेवण येथाच सगळं चालू झालं. बघा येथाच सगळं जेवण झालं आणि भगवान श्रीकृष्णासने म्हणजे यशोदे मैयेनं एक अशी बैलगाडी होती. त्या बैलगाडीच्या चाकाच्या मध्ये बरोबर मध्यभागी खाली झोपू दे म्हणले भगवान श्रीकृष्ण. माझा लाला कान्हा झोपू दे तिथं. आणि झोपू दे म्हटल्यानंतर त्यावेळेला शक्टासूर नावाचा राक्षस परत की एक गेला की दुसरा हायच तिथं. म्हणजे तिथे विडच उचलाय चालू होतो मागच्या वेळेला. कंस प्रत्येकाला ही एक गेली की दुसरा आहेच. आणि शक्टासूर नावाचा राक्षस परत तिथं आला आणि असं पायानं नुसता चिरडणार त्या भगवान श्रीकृष्णासने. त्यावेळी नुसतं पाय असं वर उचलला बघा. आमच्या भगवान श्रीकृष्णाने पाय नुसता असं वर उचलला आकाशात गेला. पूर्ण आकाशात गेला आणि धाड दिशी खाली पडला. खाली पडला यशोदा मैया भैर ताट 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 पळत आली. पळत आल्यानंतर बघतात तर काय राक्षस धाड दिशी खाली पडलाय. माझ्या लाला कानाला कुठं लागलं नाही का बघायला बघते तर लाला काना निवांत हसत. म्हणजे जणू काय झालंच नाही. म्हणजे असे अनेक अनेक राक्षस मारले अनेक. आणि किती वयात ज्यावेळेला ते एका कुशीवर झालेलं त्यावेळेला वय किती होतं माहिती काय माझ्या भगवान श्रीकृष्णाचं? 84 दिवसाचं वय होतं. किती वय? फक्त 84 दिवस. पहिला 6 दिवसाच्या वेळेला पुतना मावशीला मारलं आणि 84 काही ठिकाणी 108 आहे काही ठिकाणी म्हणजे 84 आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलंय. काही ठिकाणी 108 आहे काही ठिकाणी 84 आहे. 84 वय होतं दिवस होते. त्या 84 दिवसात शक्टासूर नावाच्या राक्षसाला मारलं. आता पुढे चला. जसा जसा माझा लाला कान्हा मोठा होऊ लागला. आता मोठा होऊ लागल्याला म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला गोकुळात जन्माला आल्यानंतर नदीला आनंद झाला, झाडासनी आनंद झाला, सूर्यासनी आनंद झाला, सगळ्यासनी आनंद झाला. अभंगात काय सांगितले की गोकुळच्या सुखा आनंद, फक्त आनंद आणि आनंद. आता एक जरा आपण गोकुळातनं बाहेर येऊया. एक दृष्टांत आहे म्हणजे आनंद कसा असतोय. मावतच नाही आनंद. तो आनंद इतका जबरदस्त आहे. एक 3 मुली होत्या. किती होत्या? एक गेंगाणी होती, एक बोबडी होती आणि एक तोत्री होती. 3 मुली. आणि त्या 3 मुलीची लग्नच होत नव्हती. अतिशय सुंदर, अतिशय म्हणजे अतिशय सुंदर, पण त्या 3 मुलीची लग्न होत नव्हती. मग आता काय करायचं? लग्न होत नाही म्हणल्यानंतर शेवटी त्या मुलींच्या वडिलांनी आपल्यापेक्षा उच्च कोणतं असेल त्यांच्यापाशी जाऊया आणि आपल्या मुलींचे लग्न करायचं म्हटलं. शेवटी आपण आता कसं आहे मुलगी लग्नाची आहे म्हणून कोण सांगते का? आता लय अवघड आहे. लय म्हणजे लय अवघड आहे लग्नाचं आता सध्याला. बघा खरं वास्तव बघा गेलं ज्या घरात संस्कार आहेत, संस्कृती आहे, त्या घरात मुली नक्की द्या बरं काय. लिजिम खेळत येतोय संध्याकाळचा माप तो 1,00,000-2 लाख रुपये मिळवत असेल, पण लिजिम खेळत जर घराकडे येत असेल तर त्याचा काय उपयोग आहे? तो इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, पायलट असेल, हेलिकॉप्टरचं पार्ट तयार करत असेल, रेल्वे चालवत असेल, अनेक असेल, पण काहीही उपयोग नाही. घरात संस्कार चांगलं पाहिजेत. पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. असे संस्कार, अशा घरात मुलगी द्यायला काय अडचण आहे काय? कायच नाही.
मी काय सांगाल तो कीर्तन. हा 3 मुली, त्या 3 मुली आणि 3 मुलींचं लग्न होत नव्हतं. मग शेवटी आपल्या वडिलांना आपल्यापेक्षा चांगलं स्थळ काढलं आणि स्थळ काढल्यानं माझ्या मुलीला तुम्ही बघायला या म्हटल्यानंतर ना ठरलं की मग एक दिवस निवडला. मग त्या मुलाच्या वडिलांनी काय केलं, आपल्यापेक्षा श्रेष्ठ चांगला बघा, मुली बघायला जाताना आपल्यापेक्षा चांगला श्रेष्ठ कोणतरी असला तर त्याला संकट घेतात. बोलायला माणूस पाहिजे की कोणतरी एखादा मुकादम लागतोय जो बोलायला चांगला पाहिजे म्हणून त्याला घेऊन जायचं. आणि मुली वगैरे बघितल्या, पसंत पडल्या, सगळं झालं. मी फास्ट सांगालोय, यात भरपूर आहे अजून, फास्ट सांगालोय. पसंत पडल्या, सगळं झालं. मग झाले की आता भोजनाची वेळ आली. आता पंक्तीला बसायचं ठरलं. ज्या वेळेला पंगत वाढली मग तो जो दुसरा होता तो वधूवर सूचक, त्याला शंका यायला लागली, पुरी बोलणं का झाल्यात, काय भानगड, पुरी बोलणात म्हणजे याचा अर्थ काय, काहीतरी प्रॉब्लेम असणार 100%. असं म्हटल्यानंतर काहीतरी युक्ती केली पाहिजे. म्हणला काय युक्ती करायची. मग त्या जेवणाच्या प्रकार म्हणजे पदार्थामध्ये शिरा जरा उत्कृष्ट झालता, जरा जास्त अति उत्कृष्ट झालता शिरा. मग त्या शिऱ्याचं कौतुक करायला चालू केला त्यानं. काय खमंग शिरा आहे म्हणला. आहा म्हणला, जबरदस्त शिरा. कोण केलाय म्हणला यातला शिरा. मग पोरगीच्या वडिलांना अगोदर सांगितलेलं, वाटेल ते होते, लगीन व्हायचंय, बोलायचं तर बोलला बिला असं तर बघा म्हणाला. आता एवढं सांगायला म्हटलं तर पुरी बोलणार कशा हो, बोलायचंच नाही. मग शिऱ्याचं कौतुक लयच चालू झालं. खरंच म्हणला, साजूक तुपातला शिरा केलाय म्हणला, काय खमंग वास सुटलाय म्हणला. तसं वास सोडून देऊ नका तुम्ही, अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे. खमंग वास सुटलाय म्हणला. आणि शिरा कोण केलाय म्हणला. कोण, तुम्ही केलाय. हा, शिरा कोण केलाय. मग कोण बोलायलाच तयार नाही. मग शेवटी अति जास्तच कौतुक चालू झालं. मग कौतुक चालू झालं म्हटलं तर त्यात एकटी, शिरा मी केलाय म्हणाली. काय म्हणली, मी केला. तिला राहुलं नाही हो आनंद. मला आनंद सांगायचा. आनंद आता आलेच नाहीत, कुठं बाहेर गेल्याच वाटतं, पण आनंद सांगायचा होता. शिरा काय म्हणली, शिरा मी केलाय. मग ते तोतरी होती ती आली. तू 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 कशाला बोलली, काय म्हणाली, तू 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 कशाला बोललीत. इतका मोठा प्रॉब्लेम. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की शिरा इतका गोड झालता की ते आनंद मनात मावना. आता आपण परत गोकुळला जायचं. कुठं जायचं, गोकुळ जायचं. आता बाहेर आलतो आपण, परत गोकुळ जायचं. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका, हा आनंद जो आहे, मुक्या माणसाला जरी विचारला असा तुम्ही, मुक्या माणसाला विचारला की साखर किती गोड आहे, तर ते काय सांगणार, आहा आहा आहा. ह्याच्या पलीकडे काय सांगणार आहे काय. तोच आनंद गोकुळीच्या सुका अंतपार नाही लेका. म्हणून गोकुळीचं सुख इतकं महत्वाचं आहे. अनेक बघा, एक दिवशी अशा खोड्या भगवान श्रीकृष्णाने केल्या की एका गवळीला इतकं पिडलं की ती गोकुळ सोडून जायचं ठरवली. आणि गोकुळ सोडून जायचं ठरवल्यानंतर त्यावेळेला त्या सासूबाईने काय केलं, इष्टीत नेऊन बसवलं. त्यावेळेला एष्ट्या होत्या नाही, बैलगाडीत बसवलं. आणि बैलगाडीत बसवल्यानंतर ना
ज्या वेळेला गावाची कोस असत्या कोशीपुत्र बैलगाडी गेली आणि भगवान श्रीकृष्णाची मनात वाटू आल्या ही जर नाराज होऊन गेली तर अवघड आहे म्हणाले, नाहीच चालणार म्हणाले, हिला परत काय बी करून बलवायलाच पाहिजे. आणि ती दोघं नवरा बघू म्हणजे गाडीत बसून चालल्यात आणि चालल्यात जाईत असताना भगवान श्रीकृष्णाने काय केलं, तिच्याच नवऱ्याचं रूप घेतलं, तिच्याच नवऱ्याचं रूप घेतलं आणि आपण भगवान श्रीकृष्ण त्या बैलगाडीत. नवरा बी हाय भगवान श्रीकृष्ण, त्या गवळणीला नेमकं समजा आपला नवरा कोण, आपला नवरा कोण काहीच कळना. मग असं करत भगवान श्रीकृष्णाने काय केलं, अगं मी तुझा नवरा आहे म्हणाला. तो म्हणाला अहो मी नवरा आहे. असं करत करत यांचा दोघांचा वाद चालू झाला. मग आता वाद मिटवायचा, चला नंदबाबापाशी, कसं तरी परत घेऊन यायलाच पाहिजे, चला नंदबाबापाशी. आणि नंदबाबापाशी आल्यानंतर ना यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. गवळू म्हणू लागले इथं राहायचं काय जायचं. मग नंद बाबा आले. नंद बाबांनी पक्क माहिती असते की ह्या कानानं काहीतरी 100% खोडी केल्या. मग नंद बाबांनी युक्ती केली. समोर एक मोठी हिर आहे म्हणाले, मोठी हिर आहे, जवळजवळ 110 फूट खोल म्हण. हे महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं. 110 फूट खोल ती विहीर आहे आणि लांबीला जवळपास काहीतरी असं तिने अंदाज सांगितलाय 150 किलोमीटर म्हण. म्हणजे एवढी मोठी हिर होती. त्या अखंड गोकुळवासियासनी पाणी पुरवत होती हिर ती म्हण. अखंड गोकुळवासियासनी म्हणजे किती मोठी हिर असलं बघा. आणि नंद बाबाजींनी ठरविलं जो खरा नवरा असेल तिने ह्या विहिरीच्या पलीकडे उडी मारायची. जो खरा नवरा असेल त्या विहिरीच्या पलीकडे उड्या मारायचे. हे सांगून सर का भगवान श्रीकृष्णाने उडी मारून रिकाम झाले. ह्यो बसला रडत कपाळाला हात लावून. एवढी मोठी उडी कवा घालायची म्हणाला. आता नंद बाबा म्हणू लागले काना तुझं गावले सगळं, आता पित्तळ उघडं पडलंय आणि तू सोड आणि घेऊन जावा म्हणला तुमची गवळ म्हणा, म्हणजे तुमच्या बायकोला घेऊन जावा. म्हणजे असे अनेक 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 घोड्या करू नको माझ्या बाबा, घोड्या करू नको माझ्या बाबा, घोड्या करू नको माझ्या बाबा, घोड्या नको करू माझे बाबा, घोड्या नको करू माझे बाबा, घोड्या नको करू माझे बाबा, घोड्या करू माझे बाबा, घोड्या करू माझे बाबा, घोड्या करू माझे बाबा, घोड्या करू नको माझे बाबा. यशोदेने घरीला करी बैसविला मांडीवरी, यशोदेने बैसविला मांडीवरी. मुख पसरून करी आ आ, मुख पसरून करी आ आ, मुख पसरून करी आ आ, मुख पसरून करी आ आ,
थोड्या नको करू माझे बाबा थोड्या नको करू माझे बाबा बाबा थोड्या नको करू माझे 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 बाबा नको 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 म्हणून सांगितलं तर किती जरी नको म्हणून सांगितलं तर पण भगवान श्रीकृष्ण खोडी केल्याशिवाय आणि ती खोडी करावी खोडी करावी असं गवळणीच्या मनात वाटायचं की कधी माझ्या लालाला माझ्या कानाला कधी बघीन असं सारखं वाटायचं. आता सारखं मधली चाल घ्या म्हणायला लागत अजून हाय भरपूर पण असू दे घ्या मधली चाल. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका बाळकृष्ण नंदागरी अतिशय गुमाने. नर नारी अतिशय गुमाने गोकुळीच्या सुखा 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 अंतपार गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाकीच्या कीर्तनात काहीही सांगितलं तर चालते पण काल्याच्या कीर्तनात म्हणजे फक्त भगवान श्रीकृष्णच चरित्र ते उच्चाराने गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळी गेले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे देवी केले गोकुळी. लाला काना अनेक 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 अशा खोड्या करत होता. एके दिवशी काय झालं इको कमी करा. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण रांगायला चालू केले. काय चालू केले चालायला नव्ह चालायच्या अगोदर रांगत्यात रंगत रंगणी आताच्या मुलीसनी काय माहिती नाही हो ते जरा इसकडून सांगा लागते नाही. अगोदर रांगाय चालू केलं तळवे तळ हात टेकत तळवे तळ हात टेकत तळवे तळ हात टेकित तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ रंगनी रंगनाथ रंगने रंग
रंगनाथ रंगनी रंगनाथ तो म्या देखीला तो देखीला गवळणाचा सवंती पैसांची गवळणाचा सवंती पैसा तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रागीत रंगनी रंगनाथ तुम्या देखीला सई अनेक 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 डाव्या गुडघ्यानं रांगायला चालू केल्या हळू 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 मग खोड्या मग अनेक अनेक खेळ चालू झाले हुमामा हुमामा विट्टी दांडू अनेक प्रकारचे खेळ चालू झाले अबक दुबक त्रबक पोर सगुण खेळ मांडू अबक दुबक त्रबक खेळ सगुण खेळ मांडू अबक दुबक त्रबक खेळ अबक दुबक खेळ सोनू राणी अबक दुबक त्रबक पोर सगुण खेळ मांडू अबक दुबक त्रबक पोर सगुण खेळ मांडू अबक दुबक त्रबक खेळ पोर मांडू अबक दुबक गुबक खेळ खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू हे कृष्णा दांडू पोरा खेळ विटे दांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू हमामा पोरा हमामा 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 फुगडी वाजत मामा फुगडी वाजत मामा फुगडी डागोळा वाजत डागोळा मामा फुगडी वाजत मामा हमामा पोरा हमामा 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 मला सांगा हे ऐकायला आपल्याला इतकं गोड वाटतंय तर गोकुळच आपण आहे असं समजायला काय वावगा आहे काय आता आपण गोकुळातच आहे का नाही मागच्या जन्मी आपण 100% सवंगडी होतो भगवान श्रीकृष्णाचे 100% त्याच्याशिवाय आपल्याला हे सुख मिळणार नाही बघा अबक तू बघ पोर सगुण खेळ मांडू असे अनेक 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 खेळ ज्यावेळेला खेळू लागले आणि बघता 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 भगवान श्रीकृष्ण इतक्या खोड्या झाल्या की शेवटी आता म्हणून आले आता बास करा एकदा भजन घेऊया फुलं वाटूया आणि उर्वरित भाग नंतर बघूया विठोबा रखुमाई म्हणून वाजवा विठोबा रखुमाई फुलं वाटा कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा रखुमाई हे देवदूत विठोबा रखुमाई सगळ्यांनी फुलं वाटा विठोबा रखुमाई टाळ टाळ हा विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई गोंधळ करू नका जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा